शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी कृती समिती कमालीची आक्रमक झाली आहे। तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी नांदेड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते। मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही। याच अन्यायाविरोधात आणि शेतकऱ्यांच्या इतर न्यायाच्या मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी धर्माबाद ते थेट नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शेकडो शेतकरी आपल्या दुचाकींसह रस्त्यावर उतरले असून प्रशासनाचे लक्ष वेधले। धर्माबाद ते नांदेड असा 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास शेतकऱ्यांनी मोटारसायकलवरून केला। मी धर्माबाद तालुका नायगाव धमधून मोर्चा निघण्यात आला ते नांदेड कलेक्टर ऑफिसमध्ये। आदरणीय या शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मनूरकर काका यांनी शेतकऱ्यांना जे पावसाचं पाणी आणि बॅकवॉटर यांच्यामुळे शेती जे नुकसान होत आहे, आज एवढ्या प्रमाणात 25,000 ते 50,000 हेक्टर पाण्याखाली जमीन चालली आणि शेतकऱ्याचा तोंडावरचं पीक निघून चाललंय। त्या गोष्टीसाठी आम्ही संघर्ष समिती नायगावमधून धर्माबाद तालुक्यातून ते कलेक्टर या संघर्ष समितीचं एकच मागणं होतं की कोल्हापूर धर्तीवर जे GR लागू झाला होता तो नांदेडला बी तोच GR लागू व्हावा आणि शेतकऱ्याला तसेच मुआवजे भरावे। परंतु या ठिकाणी शेतकरी स्वतः 6ला उठून या सगळ्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन पुढे आले, परंतु आमच्या तालुक्यातले आमदार किंवा पदाधिकारी कोणी झाले नाहीत आणि स्वतःला तर शेतकरी नेते म्हणतात आणि शेतकऱ्या स्वतः झोपून AC मध्ये आहेत आणि शेतकरी एवढ्या उन्हाच्या तळतळामध्ये आज कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन देतात। आमची प्रामुख्याने मागणी आहे, जे सरकार आलमट्टी धरणाच्या अनुषंगाने कोल्हापूरमधल्या बाधित क्षेत्राला जो न्याय देतो आहे, त्यांना जो GR लागू केला, ज्यांना आपल्या अतिवृष्टी मदत तिप्पट मिळते, त्यांचं पूरग्रस्ताचं कर्ज माफ आहे, तोच GR नांदेडमधल्या पूरग्रस्तांना लागू करावा अशी आमची मागणी आहे। त्याचं भौगोलिक कारण मी महाराष्ट्र प्रदेश सचिवांना सांगितलं आहे, जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहे श्रीकर परदेशी, मी सर्व मंत्र्यांना पण सांगितलं आहे। कारण नांदेडला येणारी गोदावरी ही नाशिकहून येते। नाशिक हा महाराष्ट्राच्या पश्चिमेचा जिल्हा, नाशिकहून गोदावरी नांदेडमध्ये 700 किलोमीटर येते। येताना नदीमध्ये 6 धरणाचं पाणी टाकलं जातं, 9 नद्या तिला मिसळतात। मग प्रचंड असा महापूर घेऊन जर महाराष्ट्राचा पूर आमचा नांदेड जिल्हा झेलत असेल आणि नांदेडच्या पूर्वेकडले तालुके उमरी, धर्माबाद, नायगाव, देगलूर, बिलोली ही तालुके, मुदखेड ही तालुके सातत्याने अतिवृष्टीमध्ये आहेत। शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, शेतकऱ्याकडे 10 पैसे नाहीत, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे, मग आमचा शेतकरी किती दिवस त्रास सहन करणार? मग शासनाला जागा करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर आज 45 डिग्रीचं टेम्परेचर आहे। आज माता भगिनी या रस्त्यावर आहेत, कशासाठी? येणाऱ्या पिढीसाठी। आम्ही त्या ठिकाणी शासनाला विनंती करतोय, 45 वर्षात आम्ही महापूर सहन केला आहे, आमच्या ह्या मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणा धरणग्रस्ताचं प्रमाणपत्र द्या। कशासाठी आल्या बोला की काय?